हॅलो नमस्कार, सासूबाई सुनबाई रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत। चला आज मी तुम्हाला तांदळाच्या पिठापासून घावणे कसं करायचं ते दाखवणार आहे। तर हे तांदळाचे पीठ, तांदूळ हे रेशनचंच आहे, पण ते थोडंसं धुवून सुकवून दळून आणलेलं, थोडं मोठं जाडं असं दळून आणायचं आहे। तर हे आता पीठ मी चाळूनच घेतलेलं आहे। तर त्यासाठी आता ही चटणी करायची आहे। हे ओलं खोबरं घेतलेलं आहे अर्धी वाटीचं काढून, ही कोथिंबीर घेतलेली आहे, हा पुदिना, मिरची, लसूण। आता हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे। आता तुम्हाला पाहिजे तेवढं यातलं पीठ घ्यायचं आहे, म्हणजे आता तुम्ही किती माणसं आहे त्याच्या ह्याच्यावर। आता अर्धा किलोचं पीठ आहे, मी त्यातला अर्धा घेतलेला आहे। आता ह्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे। यामध्ये जिरं घालायचं आहे चमचाभर। जिरं घातलं की असा वास छान येतोय आणि टेस्ट पण छान लागते। यामध्ये पांढरं तीळ घालायचं आहे चमचाभर। आता मिक्स करून घ्यायचं आहे। ह्याच्यात काही सोडा घालायचा नाही, इनो घालायचा नाही, अशाच करायचे आहे। ते साधे सिंपल, आमच्या गावाकडे याला आंबोळ्या पण म्हणतात आणि घावणं पण म्हणतात। याला थोडं थोडं पाणी घालायचं आणि पीठ छान असं काढून घ्यायचं, असं मिक्स करून घ्यायचं, पातळ असं करून घ्यायचं पीठ। ह्या घावण्याला गरम गरमच खायला घ्यायच्या, आणि हे जरा जाड दळून आणलं तरच हे आंबोळ्यावर निघते त्या, नाही तर मग ते बारीक झालं की मग ते चिकट असं होतंय ते पीठ। हे असं पीठ भिजवून घ्यायचं आहे, असं पातळ असं, गुठळ्या अजिबात ठेवायच्या नाही। आता ह्याला 5 मिनिट ठेवायचं आहे आणि मग घावणं काढायला घ्यायचं। आता तडका द्यायचा आहे चटणीला, हिरव्या चटणीला खोबऱ्याच्या। कढीपत्ता धुवूनच घेतलेला आहे। आता मोहरी घालायची, चमचाभर जिरं घालायचं। आता गॅस बंद करायचा। चटणीमध्ये आता तडका टाकून घ्यायचा। आता मिक्स करायचं आहे। मी थोडंसं पाणी घालणार आहे त्यामध्ये, कारण का थोडीशी घट्ट आहे ती। हे मिक्सरच्याच भांड्यातलं पाणी घालायचं धुवून। आता ह्यामध्ये मीठ घालायचं चवीनुसार। तुम्हाला पाहिजे तशी करायची आहे घटपातळ। आता झालेली आहे। घावणं काढायचं भांडा हे भिडाचं असते भांडं हे, तर ह्याला धुवून तेल लावून ठेवायचं असते। तर मगाशी धुवून तेल लावून ठेवलेलं आहे, आणि आता परत तेल लावायचं आहे। आता 5 मिनिटं झालेली आहेत। पीठ असं मिक्स करून घ्यायचं आहे, कारण का तांदळाचं पीठ असल्यामुळे, जाडा असल्यामुळे थोडं खाली बसतं इथे। आता मिक्स करून घेतलेलं आहे। बाई काळी गरम झाली की त्यावर आता घावणं घालायचं आहे। त्याला छोटाच घालायचा आहे, बघायचा आहे। त्याला झाकण ठेवायचं आहे, 1 मिनिटासाठी त्याला झाकण ठेवायचं आहे। भाजलाय का बघायचं आहे। दिसायला पण किती छान दिसेल, खायला पण छान लागतोय। आणि त्यामध्ये जर तुम्ही जिरं आणि तीळ घातले तर एवढं छान लागते ना, टेस्ट भारी लागते। आता ह्या बाजून पण तुम्हाला तेल लावू शकताय तुम्ही, पाहिजे असेल तर। छान आता असं भाजून घ्यायचं आहे। आता भाजलेलाच आता काढून घ्यायचा आहे। अजून एक घालून दाखवणार आहे।
झाकण ठेवायचं आहे. आज मोठाच करायचा आहे, झाकण ठेवायचं आहे 1 मिनिटभर. आता 1 मिनिट झालेला आहे. ह्या बाजूला पण असं तेल लावलं तरी पण चालतंय. आता काढा अशा मोकळ्या करून उचलून घ्यायचा आहे. छान असं भाजून घ्यायचे आहे दोन्ही बाजूने. आता गार झालेले आहे, त्याला अशी घडी करून अशी ठेवायची आहे. अशी घडी करून ठेवायची आहे त्याला. ही पण भाजलेली आहे, पण आता काढून घ्यायची आहे. मला पाहिजे तशी कुरकुरीत पण भाजता येते. छान अशाच आता भाजून घ्यायचे आहे सर्व. घावणं मऊ लुसलुशीत असं खाण्यासाठी तयार आहे. छान अशी ओल्या खोबऱ्याची चटणी आणि घावणं सकाळ सकाळी जर केलं तर चहाने घावणं. चहाने आंबोळी आमच्याकडे बोलते, त्याला आंबोळी म्हणतात आमच्याकडे. चटणी आणि आंबोळी आता खाण्यासाठी तयार आहे. खाण्यासाठी तयार आहे. तुम्ही पण ह्या पद्धतीनं करून बघा. आमचा व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनलला शेअर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.